तिकडे ठाकरे बंधूंच्या रविवारच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दादर परिसरात पाहणी केली। यावेळेला सहआयुक्त मनोज शर्मा यांनी स्वतः या परिसराची पाहणी केली। रविवारी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनासाठी ठाकरे बंधू दादरमध्ये एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। मुंबईमध्ये उद्या सीजेबीच्या माध्यमातून मोठा आंदोलन जो आहे तो मुंबईमध्ये पुकारण्यात आला। खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या माध्यमातून जे आहे ते विशेषतः या सर्व तरुणांना पुन्हा एकदा उद्या जमण्यासाठी आंदोलनाला यावं यासाठी जे आहे ते विनंती करण्यात आली। आपण पाहतोय की आता मनोज कुमार शर्मा यांनी स्वतः जे आहे ती या संपूर्ण दादर परिसरात ती रेखी केलेली आहे, संपूर्ण पाहणी केलेली आहे। आणि आता आपण पाहतोय की ॲडिशनल अधिकारी असो किंवा उपायुक्त असो, या सर्व लोकांनी जे आहे ते दादरच्या या संपूर्ण शिवाजी पार्क इथून जे आहे तो हा मोर्चा निघणार आहे। मोठ्या संख्येने तरुण जो आहे तो या ठिकाणी ना, त्यामुळे आपण पाहतोय की आत्ताही पोलीस जे आहे ते संपूर्ण या परिसरामध्ये गस्त करताना आपल्याला दिसून येत। त्यामुळे उद्या ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने तरुणांना पुन्हा एकदा या आंदोलनामध्ये सहभाग होण्यासाठी विनंती केल्यानंतर कुठेतरी मोठ्या संख्येने तरुण येणार आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची संपूर्ण खबरदारी पोलिसांच्या माध्यमातून घेणं। त्यामुळे मोठ्या संख्येने या संपूर्ण दादर येथील शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरपर्यंत जो आहे तो पायी मार्ग जो आहे तो हा संपूर्ण मार्च जो आहे तो युवकांचा निघणं, याच्यामध्ये अनेक राजकीय पक्ष देखील याच्यामध्ये समावेश आहे। त्यामुळे उद्या कुठल्याही या आंदोलनामध्ये गालबोट लागू नये याची संपूर्ण खबरदारी जी आहे ते पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे। आणि त्याचमुळे पोलिसांनी देखील या संपूर्ण परिसराचा जो आहे पाहणी देखील केलेला आणि ज्या ज्या ठिकाणी संवेदनशील एरिया आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील त्यांच्या माध्यमातून तैनात करण्यात येणार आहे। सागर सर, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।